नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती लिंक ओपन करून तुम्ही 9वीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासा। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा 2 गुणांसाठी। 1. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा केवळ टिंब ऊर्जेचा उपयोग उत्पादक करतात। त्याचा सी पर्याय बरोबर आहे 20%। सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या केवळ 20% ऊर्जेचा उपयोग उत्पादक करतात। दुसरे, कुष्ठरोग हा टिंबमुळे होतो। त्याचा बी पर्याय बरोबर आहे जीवाणू। कुष्ठरोग जीवाणूमुळे होतो। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा। 3 गुणांसाठी 3 विधाने देण्यात आलेली आहे। 1. जमिनीतील सूक्ष्मजीव उपयुक्त असतात, बरोबर। दुसरे, संगणकात वापरल्या जाणाऱ्या दृश्य स्वरूपातील भागांना सॉफ्टवेअर म्हणतात, बरोबर। तिसरे विधान, मका ही वनस्पती एकबीजपत्री आहे, बरोबर। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, विसंगत पद ओळखा 3 गुणांसाठी। पहिल्या घटकातील विसंगत पद आहे घेवडा, दुसऱ्या घटकातील विसंगत पद आहे हरिण आणि तिसरा जो घटक आहे त्याच्यातील विसंगत पद आहे निमोनिया। प्रश्न पहिल्यातील ड प्रश्न, सहसंबंध लक्षात घेऊन रिकाम्या जागी भरा 2 गुणांसाठी। ससा प्राथमिक भक्षक, ससाना सर्वोच्च भक्षक। 2. उत्पादक स्वयंपोषी, भक्षक परपोषी। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा 10 गुणांसाठी। एकूण 7 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 5 सोडवायचे आहेत। एका प्रश्नाला या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क मिळतील। पहिला प्रश्न आहे फरक स्पष्ट करा, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा। दुसरा प्रश्न आहे पुढील आकृतीत पानाने दर्शवलेल्या भागांना नावे द्या। तिसरा प्रश्न, जैव भूरसायन चक्र म्हणजे काय? चौथा प्रश्न, शास्त्रीय कारण लिहा, कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात। पाचवा प्रश्न, पुढील पदार्थांचे विघटनशील व अविघटनशील या प्रकारात वर्गीकरण करा। चौथा प्रश्न, संगणकाची व्याख्या लिहा आणि 7वा प्रश्न आहे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, 2 उदाहरण लिहा। प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा 15 गुणांसाठी। या ठिकाणी देखील 7 प्रश्न दिलेले आहेत, तुम्ही 5च सोडवायचे आहेत। या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क मिळतील। प्रश्न तिसऱ्यातील 5वा प्रश्न आहे पुढील तक्ता पूर्ण करा। रोगाचे नाव, कारक, प्रसार आणि प्रतिबंध। रोगाचे नाव कारक दिलेला आहे, प्रसार आणि प्रतिबंध लिहायचं आहे। 6वा प्रश्न, ई कचरा घातक का आहे याबाबत तुमचे मत लिहा। प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणताही 1 प्रश्न सोडवा। 3 प्रश्न दिलेले आहेत, कोणताही 1 सोडवायचा आहे 5 गुणांसाठी। पहिला प्रश्न, खालील परिच्छेद वाचून त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। हा प्रश्न तुम्हाला सोपा जाईल कारण उत्तर हे परिच्छेदातच असतात। बघा, परिच्छेद दिलेला आहे, व्हिडिओ पॉज करून परिच्छेद व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। परिच्छेदावर आधारित 5 प्रश्न दिलेले आहे। प्रश्न पहिला, विघटकांना ऊर्जा पुरवठा कसा होतो? पहा, परिच्छेदातच उत्तर आहे। 2. विघटक कोणकोणते, ते कोठे असतात? तिसरा प्रश्न, अन्नसाखळीत कोणते घटक हस्तांतरित होतात? चौथा प्रश्न, ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये परिसंस्थेत मृत कशी होतात? आणि 5वा प्रश्न आहे मृत अवशेषांपासून अन्न कसे तयार होते? हे 5 प्रश्न तुम्हाला 5 गुणांसाठी लिहायचे आहेत किंवा त्याला अजून 2 प्रश्न दिले आहेत। 2. घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे कोणती? आणि तिसरा प्रश्न आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाची भूमिका व महत्त्व स्पष्ट करा।